नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे मापारी गल्लीमध्ये। त्यांच्या घरामध्ये एक साप दिसलेला आहे। बूट राहू देतो पायात। दोन डब्यामध्ये खुर्चीवर पाय दिसते। तू पकड कंप्लीट मोबाईल वाटला गावात आहे ना, कोबरा आहे। कोबरा आहे, कोबरा आहे, लाल आहे, लाल। हे डब्बे भरलेले आहेत का वरचे सगळे? रिकामी दिसला कसं काय एवढा? त्या भित्री मारते वरून, त्या माती पड लागली होती, त्या भित्री मारा तिथे वरून देऊ। डब्यांच्या मागे एक भारतीय नाग बसला। फुसफुस करत डेंजर आहे का? लय मोठा आहे सर, डेंजर। बघू शकता मित्रांनो, किती मोठ्या साईजचा भारतीय नाग विषारी साप मध्ये येऊन बसलेला आहे। करूया रेस्क्यू, स्टे ट्यून। वर नळ्याकडे आणली बस, वर नळ तिकडून आला ते डबे घे, डबे घ्या। ही बरणी काढून ठेवायची, ते डबे थोडे दूर ठेवा। हे बरणी काढून ठेवायची त्याची। पुढे सर मोठ्या साईजचा भारतीय नाग। विषारी असलेला साप शिकारीसाठी उंदरांच्या मागे घरात येतात। केवढा मोठा आहे तो? लवकर चलायच्या नैसर्गिक दिवसांमध्ये जंगलात सोडून देण्यात। कुठे तैयामध्ये कोणी बघितलं? इकडे आता काय नाव? या तैया सांगा काय झालं होतं, कसा दिसला सर? मी आले घरात
पहिले हाच लाईट सुरू होता, हे मोबाईल पाहत होते. लाईट आली ताबडतोब मी आले आणि लगेच बटन लावलं कांडीचं आणि ते म्हणजे मला काहीच दिसला नाही तो, फक्त त्या नळ्यातून आला आणि मी म्हटलं बाई उंदीर माती पडायला लागला. मी पाहिलं म्हणजे सराप होता. यायला म्हणलं ते आला पाठीमागं, तुम्ही फक्त या माणसाला बोला बोला, मी इथंच उभी राहते, मी हाल देत नाही कुणी. बरं आता हे लक्ष ठेवायचं, रात्रीच्या वेळेस असे साप मध्ये येतात, हा जेवढ्या ह्या फटी वगैरे ज्या आहेत, हो ते आता उद्या पहिलं ना. आता हा आहे विषारी साप. हो ना. कुठलाही साप समोर असल्यानंतर चावत नाही. हा पण आता हे जर तुम्ही जर काही काढायला गेले असते, नाही तो जर खाली हो, आला आता माहित नसतं तर असता, काय आता तुम्ही इथं करायचं? सगळं झोपता, एका रूम मध्ये सगळं काही आपला हो. संसार आहे, हा. तर हा संसार एका रूम मध्ये चांगला राहावा ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. बरं, आता उद्या ते दाबून जिथं टाकतो जिथं कुठे सगळे. आहेत ना फटी, ह्या फटी तुम्ही बंद करा. आता हे इकडचं कारण आता मलाही वाटलं नव्हतं की अशा आपल्या म्हणजे आता एवढ्या वस्तीमध्ये मी अजून विषारी साप आपल्या मापारी गल्लीमध्ये किंवा ह्या भागात पकडलेला नाही. ते पण खेळून सर एवढा मोठा साप इथं येऊ शकतो म्हणजे विचार करा ना. की काय काय होऊ शकतं आणि काय काय नाही. म्हणजे धोका कधी होतो, जर चुकून त्याला धक्का लागला, त्याच्या अंगावर पाय पडला तर साप 100% चावतो. चावते ना मग. समोर असल्यानंतर चावत नाही. पण ह्या गोष्टीची काळजी घ्यावं लागेल. आपलं घर सगळ्यात पहिले सुरक्षित राहिलं पाहिजे. तर आपलं घर जर सुरक्षित राहत नसेल तर मग त्या गोष्टीला काही अर्थ नाही. भले जेवढं आहे तेवढ्यात कसं चांगलं हा राहतं. ना, हा ना. म्हणजे असं काही जरुरी नाही की नाही, आता एखादा उद्या- मोठा बंगला आहे तिथं साप नाही, निघत नाही. नाही. त्या मोठ्या बंगल्यातही सगळ्याकडे साप निघतोच. हो निघते ना. नाही आता पण उद्या जेवढं आपलं आहे दाबून तेवढं टाकू कसं सगळे. सुरक्षित ठेवता येईल. म्हणजे मलाही विश्वास बसला नाही की एवढा मोठा नाग इथं येऊ शकेल. कोणतं नाव काय? स्पेक्टॅकल कोब्रा, इंग्लिश नाव स्पेक्टॅकल कोब्रा, मराठीमध्ये भारतीय नाग. ओरिजिनल एकदम मोठा आहे. नाग म्हणजे ओरिजिनल विषारी, एक नंबरचा विषारी. ते बरंच झालं, इकडे तिकडे कुठे हल्लाच नाही तो. त्याच्यावर लक्ष ठेवून होतो त्याच्यामुळे तुम्हाला कॉल आल्या केला आल्या मी. मग डबा वाजवला तिथे बसलं मग ते डबा बाजूला ते वाजवला असतं ते बरं वाजलं. झालं. काळजी घ्या. हो आता उद्या दाबून टाकतो ते. जेवढं सुरक्षित करता येईल आपलं सगळं राहायची जागा ती सुरक्षित राहिली पाहिजे. थँक्यू चला सर. काळजी घ्या. धन्यवाद. हाय मित्रांनो, काल रात्री आपण मापारी गल्लीमधून विठ्ठल तुकारामराव चौधरी यांच्या घरातनं रेस्क्यू केलेला भारतीय नाग, फुल मोठ्या साईजचा विषारी असलेला हा साप शिकारीच्या शोधात रात्री घरात घुसतात, उंदराच्या शोधामध्ये. चिडल्यानंतर फणा काढून उभा राहतो साप. चिडल्यानंतर म्हणल्यापेक्षा ज्या वेळेला त्याला वाटतं की आपण संकटात आहोत त्यावेळेस फणा काढून स्वतःला मोठा दाखवतो. शेल्फवर बसला होता त्यांच्या. नशीब त्या ताईंचं लक्ष गेलं, म्हणजे माती पडली वरतून, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं वर काहीतरी आहे. त्यांनी बघितल्यानंतर त्यांना हा भला मोठा नाग दिसला. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं. सर्पदंश झाल्यानंतर जे साधारण प्रथमोपचार आहेत, म्हणजे नॉर्मली जसं आपल्या पायाला किंवा हाताला मोच किंवा मुरगळ आल्यानंतर जसं क्रेप बँडेज आपण गुंडाळतो, आवळपट्टी, तशी गुंडाळून पेशंटला हालचाल न करू देता लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचणे हा एकमेव इलाज आहे सर्पदंशावर. कुठल्याही मठ, आश्रम, बाबा किंवा कुठल्याही पारंपरिक उपचाराच्या चक्करमध्ये जाऊ नये, कारण त्याच्याने माणसाचा जीव वाचत नाही. अँटी स्नेक व्हेनम जे आहे, विष प्रतिरोधक, जे फक्त दवाखान्यात अवेलेबल असतं, सरकारी दवाखाना म्हणा किंवा प्रायव्हेट दवाखाना, अशा ठिकाणी गेलेलं कधीही बरं. नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. पुसपुस करून वॉर्न करतो, खूप मोठा आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे फणा काढतो. सध्या गरमी जास्त वाढत आहे, त्यामुळे रात्रीचे जे कॉल्स आहेत ते बऱ्यापैकी वाढलेत. सध्या बघू शकता किती मोठा स्टँड दिला आहे. जोपर्यंत त्याच्यासमोर मुवमेंट होत राहील तोपर्यंत साप तसाच, म्हणजे पर्टिक्युलरली नाग जो आहे तो तसाच फणा काढून उभा राहतो. त्याच्यासमोरची हालचाल एकदा बंद झाली नाग आपला फणा टाकून निघून जातो, दिव्यात सोडून, नाही तर असाच उभा राहिला आपण.
भिला मित्रांनो सोडून या नागालयाच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.